नमस्कार मित्रांनो, मी सचिन शेंडे, पॉलिटी अँड हिस्ट्री बाय सचिन शेंडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। 2 फरवरीला होणारी कंबाईन गट ब पूर्व परीक्षेसाठी आपण पॉलिटी आणि हिस्ट्री यासाठी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका आपण सुरू करतोय। या अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीजचा आज आपला पहिला सेट आपण डिस्कस करूया। कंबाईन पूर्व परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असलेले घटना समिती, डीपीएसपी, फंडामेंटल ड्युटीज, राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य विधिमंडळ, त्याच प्रकारे केंद्र राज्य संबंध, हाई कोर्ट्स, राजभाषा हे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे यावर आपण विशेषतः भर दिलेला आहे कंबाईनसाठी। आणि तसंच पंचायत राजशी संबंधित महत्त्वाच्या समित्या, दुसरी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद वर सर्वात जास्त प्रश्न आणि 73वी घटना दुरुस्ती यावर सर्वाधिक प्रश्न विचारतात। तर त्या संबंधित आपण 15 क्वेश्चनचा आज आपण डिस्कस करूया। तर चला आपण पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करूया। पहिला क्वेश्चन आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविणारे राष्ट्रपती पुढील पर्यायातून निवडा। म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर असे कोणते व्यक्ती आहेत जे राष्ट्रपती पद भूषवल्यानंतर पण त्या आधी आपल्या राज्याचे राज्यपाल पद भूषवलेलं आहे। पहिला पर्याय आहे आर वेंकटरमण, दुसरे आहे व्ही गिरी, तिसरे आहे शंकर दयाल शर्मा, नंतर चौथे ज्ञानी झैल सिंग। आता बघा ज्ञानी झैल सिंग त्या आधी पहिले वेंकटरमण। आता वेंकटरमणचा कार्यकाळ आहे 1987 ते 1992। व्ही गिरी यांचा कार्यकाळ आहे 1969 ते 1974। शंकर दयाल शर्मा यांचा कार्यकाल आहे 1992 ते 1997। म्हणजे आर वेंकटरमण नंतर शंकर दयाल शर्मा भारताचे राष्ट्रपती झालेले होते। ज्ञानी झैल सिंग हे 1982 ते त्यांचा कार्यकाल 1987। त्यांच्यानंतर वेंकटरमण हे आपले भारताचे प्रेसिडेंट झालेले होते। आपला प्रश्न आहे की राज्यपाल पद भूषविणारे असे कोणते राष्ट्रपती आहे? तर सगळ्यात महत्त्वाचे आता पहिली गोष्ट, शंकर दयाल शर्मा हे एकमेव भारताचे राष्ट्रपती आहेत ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल पद काय केलेले आहे, भूषवलेले आहेत। शंकर दयाल शर्मा हे एकमेव असे राष्ट्रपती आहेत आपल्या देशाचे जे केंद्रीय कॅबिनेट मंत्री पण होते, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पण होते, राज्याचे मुख्यमंत्री भोपाळ प्रांताचे ते मुख्यमंत्री पण होते, महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषवलेलं आहे, भारताचे उपराष्ट्रपती पद पण भूषवलं आहे। उपराष्ट्रपती पद म्हणजे कोणाच्या कालखंडात? वेंकटरमण हे भारताचे जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा भारताचे उपराष्ट्रपती 87 ते 92 हे आपले शंकर दयाल शर्मा, डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांनी पद भूषवलेलं आहे। असे भारताचे राष्ट्रपती असे विविधांगी पद भूषवणारे व्यक्तिमत्व एकमेव ते आहेत शंकर दयाल शर्मा। आता एकमेव असे राष्ट्रपती आहेत ज्यांनी राज्यपाल पद भूषवलेलं आहे। यांच्याबद्दल एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय, तर हे उपराष्ट्रपती पद भूषवणाऱ्यामध्ये बिनविरोध जे काही 3 लोक आहेत त्यामध्ये शंकर दयाल शर्मा सुद्धा आहेत। ठीक आहे, तर शंकर दयाल शर्मा हे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून साधारणतः 1986 ते 1987 दरम्यान काय म्हणतोय राज्यपाल पद हे जे काही भूषवलं आहे 1986 ते 1987 नंतर ते राज्याचे काय म्हणून झाले, भारताचे उपराष्ट्रपती पद म्हणून त्यांनी भूषवलेले आहेत। आता जर विचारलं महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर, कारण महाराष्ट्र या टॉपिकवर म्हणजे राज्यपाल या टॉपिकवर आपल्या कंबाईनला सर्वात जास्त काय असतो, भर असतो। महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मित्रांनो, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर फर्स्ट जर आपले गव्हर्नर विचारले, फर्स्ट गव्हर्नर कोण होते, तर फर्स्ट गव्हर्नर होते श्री प्रकाश होते। कोण होते? श्री प्रकाश। लक्षात ठेवा, कारण पहिला विचारण्याचा जास्तीत जास्त आयोगाचा का असतो, भर असतो फर्स्ट। तर प्रकाश हे 1900 म्हणजे महाराष्ट्र निर्मितीच्या आधी बॉम्बे प्रांताचेच असताना ते राज्यपाल झाले। ते 1962 पर्यंत यांनी राज्यपाल पद काय केलेले होतं, महाराष्ट्राचे भूषवले होते। दुसरे जर व्यक्ती बघितले आपण ते सुब्बा रायन, म्हणजे लक्षात ठेवा सुब्बा, कधी कधी आपल्याला सिक्वेन्स लावा सुब्बा रायन हे आपले दुसरे, पण हे 5-6 महिनेच राहिले। आणि त्याच्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होत्या विजयालक्ष्मी श्रीमती, हे लक्षात ठेवा विजयालक्ष्मी पंडित। कधी कधी विचारते खालील कोणत्या व्यक्तीने महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषवलेले आहे किंवा नव्हते? विजयालक्ष्मी पंडित हे तिसऱ्या महाराष्ट्र निर्मितीनंतर महाराष्ट्र राज्यपाल म्हणून पद यांनी काय केलेले आहे, भूषवले। मी निर्मितीनंतर म्हणतोय, तर लक्षात ठेवा यांनी आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल पद हे काय केलेले आहे, भूषविलेले आहे। म्हणजे 1962 ते 1964 म्हणजे साधारण 6 महिने सुब्बाराव आले, त्यानंतर विजयलक्ष्मी पंडित आले, 62 ते 64 दरम्यान सुब्बाराव आले। सध्या आता तुम्हाला माहित आहे आपले कोण, आपले सध्याचे श्री रमेशजी बैस, माननीय
माननीय श्री रमेश बैस हे सध्या महाराष्ट्राचे काय आहेत राज्यपाल आहेत. त्याच्या आधी कोश्यारी साहेब होते, त्या आधी म्हणजे त्याच्या आधी जर आपण बघितलं तर विद्यासागर राव हे होते. म्हणजे ह्या काही गोष्टी आपल्या राज्यपाल पदाबद्दल काय ठेवा, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि शंकरदयाळ शर्मा हे असे आपले राष्ट्रपती होते, यांच्याबद्दल अजून एक महत्वाचं म्हणजे काय, यांनी 4 पंतप्रधानांसोबत काम केलेलं आहे. किती? 4 पंत. म्हणजे हे राष्ट्रपती असताना तर ऑलरेडी ऑब्वियस पीएम जे पंतप्रधान होते आपले ते होते कोण, तर नरसिंहराव यांच्या कालखंडात अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुद्धा ते राष्ट्रपती होते. म्हणजे हे सुद्धा पंतप्रधान पद भूषवलेलं आहे. नंतर आहे HD देवेगौडा यांनी सुद्धा पद. नंतर IK गुजराल हे सुद्धा लक्षात घ्या पंतप्रधान म्हणून काम केलंय. म्हणजे पंतप्रधान 4 पंतप्रधानांच्या कालखंडात भारताचे काय राष्ट्रपती पद म्हणून 1992 ते 1997. आणि तुम्हाला माहिती आहे याच्यानंतरच आपले KR नारायण हे भारताचे काय झाले राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाची काय, VV गिरी हे 1969 ते 1974 पहिले राष्ट्रपती असे आहेत का जे बिगर सत्तेत पक्ष असते, म्हणजे पक्ष जेव्हा सत्तेत आहे आणि त्या पक्षाचा राष्ट्रपती निवडून आलेले पहिले व्यक्ती होते कोण, VV गिरी. आणि सगळ्यात कमी फरकाने निवडून आलेले कोण होते, VV गिरी. तुम्हाला माहिती आहे संजीव रेड्डी हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधामध्ये अपक्ष म्हणून VV गिरी हे उभे होते आणि अपक्ष VV गिरी जिंकलेले आहे, सगळ्यात कमी फरकाने जिंकलेले होते. लक्षात ठेवा. ग्यानी झैल सिंग हे राष्ट्रपती पद होते 1980-87. त्याच्यानंतर आलं व्यंकटरमण आणि त्यानंतर शंकरदयाळ शर्मांबद्दल बोललोय. आणि याचा पर्याय आपला एकमेव उत्तर आहे तो म्हणजे केवळ क हा योग्य आहे. केवळ काय क. राज्यपालाबद्दल एवढी डिटेल माहिती सांगण्याचं कारण म्हणजे आयोगाचा आवडता फोकस असतो राज्यपाल या टॉपिकवर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. दुसरा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. कार्यकारी मंडळामार्फत हाताळला जाणारा म्हणजे ऑपरेटिव्ह बाय एक्झिक्युटिव्ह ऍक्शन निधी ओळखा. म्हणजे सरकार मार्फत, म्हणजे जी काही सरकार असेल केंद्राची, या सरकार मार्फत जो काही आपले 3 फंड आहेत, 3 फंड म्हणजे तुम्हाला माहित असेल आपला संचित निधी, सार्वजनिक लेखे आणि आकस्मिक निधी. तर या 3 फंड खूप महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनल तरतूद आहे आणि या 3 फंडाद्वारे डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून एक्झिक्यूट केलेला असा कोणता फंड आहे. तर लक्षात ठेवा आपला आकस्मिक निधीची तरतूद आपल्या घटनेच्या आर्टिकल किंवा अनुच्छेद म्हणून आपण 200 आर्टिकल 267 मध्ये काय करण्यात आली आहे, तरतूद करण्यात आली आहे. 267 काय म्हणते, डायरेक्ट आकस्मिक निधीची तरतूद करत नाही. काय म्हणतोय 267 हे डायरेक्ट आकस्मिक निधीची तरतूद करत नाही. तर 267 सांगते की संसदेला काय म्हणतोय, संसदेला आकस्मिक निधी स्थापन करण्याचा काय देते, अधिकार देते. कोणाला, तर संसदेला. आणि संसदेने याच अधिकाराचा वापर करून काय म्हणतोय, संसदेने याच अधिकाराचा काय करून वापर करून भारताचा आकस्मिक निधी अधिनियम 1950 हा काय केलेला आहे, संमत केलेला आहे. काय, भारताचा आकस्मिक निधी अधिनियम 1950 संमत केला. आणि या अधिनियमानुसार हा आकस्मिक निधी म्हणजे इमर्जन्सीच्या कालखंडामध्ये भारत सरकारला या इमर्जन्सीच्या कंडिशनला फेस करता यावं, तोंड देता यावं, यासाठी या निधीची तरतूद ही कोणाकडे असेल, राष्ट्रपती. आणि राष्ट्रपतीच्या वतीने भारताचे कोण, वित्त सचिव काय करतील, धारण करतील. आणि अग्रिमीच्या आधारे अग्रिमी देऊन याची काय करू, सरकार लगेच पैसा काढू शकते. म्हणजे काय, नंतर येणारा जो काही अधिवेशन असेल संसदेच्या त्या अधिवेशनामध्ये याला मान्यता द्यावं लागते. म्हणजे हा एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या काय मार्फत हा चालवला जाते. म्हणजे हा अ बरोबर आहे, मग अ बरोबर असलेला हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे. म्हणजे आपल्याला एलिमिनेशनला खूप थोडा काय लागणार आहे, वेळ लागणार आहे. दुसरी गोष्ट, संचित निधी. आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल म्हणजे अनुच्छेद आपण म्हणू शकतो अनुच्छेद 266च्या क्लॉज 1 मध्ये आपल्या संचित निधीची काय करण्यात आली, तरतूद. पण लक्षात घ्या, संचित निधीत पैसे टाकायचे असेल किंवा संचित निधीतून पैसे काढायचे असेल तरी गव्हर्नमेंटला, तरीही लक्षात घ्या कोणाची परमिशन लागते, तर संसदेची परमिशन लागते. ही एक्झिक्युटिव्हच्या माध्यमातून हे काय केलं जाऊ शकत नाही, हँडल केलं जाऊ शकत नाही. म्हणजे सरकारला उद्या पैसा लागत असेल तर संचित निधी मधून पैसा काढायचा असेल गव्हर्नमेंटला, तर 100% लक्षात ठेवा गव्हर्नमेंटचा या बाबतीत महत्वाचा म्हणजे काय, गव्हर्नमेंटला संसदेच्या कायद्याद्वारे त्या गोष्टी करता येतात. त्यामुळे हा होऊ शकत नाही. मग ब असलेला कट करून घ्या, ब असलेला कट करून घ्या. म्हणजे एलिमिनेशन मध्ये आलं, एक तर केवळ अ बरोबर आहे की केवळ अ क बरोबर आहे. मग बघू आपण सार्वजनिक लेखे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 267
अनुच्छेद 266 क्लॉज 2 मध्ये अशी तरतूद आहे, सार्वजनिक लिखे पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया म्हणजेच काय, संचित निधी व्यतिरिक्त, काय बोललाय मी, संचित निधी व्यतिरिक्त जे काही पैसे ठेवले जातात, म्हणजे सरकारचे एफडी असतील, म्हणजे सरकारजवळ ठेवलेल्या लोकांनी ठेवलेले एफडी असतील, सरकारचे म्हणजे बाकीचा पैसा असेल, सरकारने लोकांनी गुंतवलेला पैसा असेल, तो सर्वच्या सर्व या सार्वजनिक लेखी निधी म्हणून ठेवले जाते. संसदेची कोणतीही पूर्वपरवानगी घेऊन किंवा परवानगी शिवाय गव्हर्नमेंटला डायरेक्ट पैसा काढता येते किंवा त्याच्यात पैसा टाकता येते. त्यामुळे हे सुद्धा एक्झिक्युटिव्ह मार्फत हाताळला गेलेला काय आहे, निधी आहे. म्हणजे अ आणि क या ठिकाणी काय ठरतात, योग्य ठरतात, हे लक्षात ठेवा. चला, आपले 2 क्वेश्चन झाले. नंतर आपण तिसऱ्या क्वेश्चनवर चर्चा करू की भारताच्या पहिल्या राष्ट्रपती निवडणुकीत प्रमुख विरोधी उमेदवार म्हणून कोण होते. आता माहिती आहे तुम्हाला, पहिले राष्ट्रपती म्हणून आपले 1952च्या इलेक्शन मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र भाऊ प्रसाद यांची काय झाली, निवड झाली, म्हणजे निवडून आले. परंतु ते इलेक्शनला पुढे गेले होते. मग पहिलीच इलेक्शन आपल्या राष्ट्रपतींची 1952ला झाली. कारण त्याच्या आधी जर बघितलं आपण तर 50ला घटना समितीचे जे अध्यक्ष होते तेच भारताचे काय समजले जाते, राष्ट्रपती. कोणत्या 24 जानेवारी 1950च्या 12व्या अधिवेशनामध्ये आपण हा काय केला होता, म्हणजे घटना समितीने 12व्या अधिवेशनात हा डिसिजन घेतला होता. नंतर 1952ला सार्वत्रिक जे काही निवडणुकीनंतर राष्ट्रपतीचे इलेक्शन झाले आणि या राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये डॉक्टर राजेंद्र भाऊ प्रसाद यांच्या विरोधात जे विरोधक म्हणून उभे होते ते के.टी. शाह होते आणि के.टी. शाह यांना 15.3% जवळपास काय मिळाली होती, वोटिंग मिळालेली होती. किती, 15.3% जवळपास. आणि डॉक्टर राजेंद्र बाबू प्रसाद यांना 83% जवळपास पडलेली होती. किती, राजेंद्र बाबू प्रसाद यांना किती पडलेली होती, 83% जवळपास वोटिंग पडली होती. त्यामुळे या ठिकाणी उत्तर काय येणार, डी. इथं थोडा 4 पर्याय पाहिजे होता, तर उत्तर काय येणार, 4, की के.टी. शाह येणार. ठीक आहे. चला, नंतरचा आपण क्वेश्चनवर चर्चा करू की भारतीय घटनेच्या भाग 4 मध्ये 2020 पर्यंत किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग 4 आपल्याला माहित आहे, म्हणजे सगळ्यात आयोगाचा घटना समिती डीपीएसपी सगळ्यात आवडता. त्याच्यानंतर म्हणजे डीपीएसपी संबंधित हा काय आहे, पार्ट आहे. म्हणजे काय, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हा जो काही टॉपिक आहे आपला डीपीएसपी, म्हणजे हा की गव्हर्नमेंटनी, कायदे मंडळांनी, न्यायमंडळांनी कसे धोरण आखावे, कोणते कायदे करावे, कोणत्या पॉलिसी हव्या, कोणत्या न्यायाने, याचं तत्व आपण भाग 4 मध्ये देण्यात आलेले आहे. तर या 4 मध्ये आतापर्यंत किती घटना दुरुस्त्या झाल्या आहेत, तर लक्षात घ्या, 5 घटना दुरुस्त्या झाल्या मित्रांनो. किती घटना दुरुस्त्या, 5 घटना दुरुस्त्या. पहिली आहे 7वी घटना दुरुस्ती 1956 ची. दुसरी आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 ची. तिसरी घटना दुरुस्ती आहे 44वी घटना दुरुस्ती 1978 ची. नंतर आहे 86वी घटना दुरुस्ती 2002 ची. नंतर आहे 97वी घटना दुरुस्ती 2011 ची. एवढ्या 5 घटना दुरुस्त्या या 2020 पर्यंत जर आपण अंदाज बघितला तर उद्या 10 पर्यंतही म्हणला, उद्या 11 पर्यंत जरी म्हणला तर किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहे, तर लक्षात ठेवा एकूण झालेल्या आहे 5 घटना दुरुस्त्या. ठीक आहे. तर लक्षात घ्या 97वी म्हणजे हे जे शेवटची घटना दुरुस्ती 2011 डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात आणि सहकारी सोसायटीशी संबंधित आहे. सहकारी सोसायट्या स्थापन करण्यात राज्य काय करेल, प्रोत्साहन देणार. काय करणार, प्रोत्साहन देणार. 86 तुम्हाला माहित आहे 6 ते 14 वर्षा वगैरे जे बालक आहे त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल राज्य संस्था, काय करेल, तरतूद करेल, या संबंधित आहे. ठीक आहे. आपण याच्यावर संबंधित 5 घटना दुरुस्त्या तुम्ही लक्षात ठेवाव्या. ठीक आहे. नंतर बघा 5वा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. असे फिरवणारे डीपीएसपी वर काय येतात, क्वेश्चन येतात. त्याबद्दल थोडा केअरफुली लक्ष द्या. अनुच्छेद व संबंधित डीपीएसपी म्हणजे मार्गदर्शक तत्वे यांची अयोग्य जोडी ओळखा. यांची काय ओळखा, अयोग्य जोडी ओळखा. तर बघू पहिला अयोग्य जोडी संबंधित काय म्हणते, अनुच्छेद 43 उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगाराचा सहभाग. बघा, उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग हा अनुच्छेद आहे 43A. काय म्हणतोय, 43A. आणि हा 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये काय करण्यात आला आहे, समाविष्ट करण्यात आलेला आहे.
काय समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्यामुळे इथंच या ठिकाणी काय ठरते, हे चुकीचे ठरते। म्हणजे अ जिथं जिथं आहे तो आपण कॅन्सल करू शकतो, म्हणजे एलिमिनेशन आलेला आहे। पण बघा डीपीएसपी तुम्हाला आताही सांगतोय, जशाच्या तसे मुखोद्गत करा, पाठांतर करून घ्या, कारण आयोग डायरेक्ट एकतर तरतूद विचारते, नाही तर या तरतूद देत आहे आणि अनुच्छेद विचारते तुम्हाला कोणत्या अनुच्छेदात वरील तरतूद देण्यात आलेली आहे किंवा खालील अनुच्छेद अशी आहे आणि त्या संबंधित काय विचारते, तरतूद विचारते, किंवा अशा जोड्या लावाशी संबंधित किंवा अयोग्य जोडीशी संबंधित काय विचारते, प्रश्न विचारू शकते। नंतर बघा 42 कामाची न्याय्य व स्थिती व प्रसूती सहाय्य, यस 42 बरोबर आहे। 42 मध्ये कामाची न्याय्य स्थिती व प्रसूती विषयक सहाय्य संबंधित तरतूद आहे। 43 मध्ये कुटीर उद्योगाचे संवर्धन आणि चौथा बघा अनुच्छेद 43 मध्ये कामगारांना निर्वाह वेतन। आता बघा आपल्याला वाटतं का 43 मध्ये दोन दोन काय, यस 43 मध्ये दोन तरतुदी देण्यात आलेल्या। 43 मध्ये दोन, एक आहे कामगारांचा निर्वाह वेतन, कामगारांचा चांगला सुस्थिती, कामगारांचा सामाजिक व सांस्कृतिक काय व्हावं, कल्याण व्हावा, यासाठी राज्य काय करेल, धोरणे आखेल। आणि त्याच वेळेस लक्षात घ्या कुटीर उद्योग ग्रामीण भागामध्ये अजून काय म्हणताय, ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगतरित्या किंवा सहकारी तत्वावर कुटीर उद्योगास काय करेल, संवर्धन करेल किंवा प्रोत्साहन देणार कोण, स्टेट। त्यामुळे हे सुद्धा काय आहेत, बरोबर आहे। फक्त चुकीचा काय, अचुकीचा आहे। आणि आपल्याला अचुकीचं असल्यामुळे इथं आपण एलिमिनेशन करू शकत नाही, बरोबर, कारण आपल्याला अयोग्यच विचारला। मग या ठिकाणी आपण काय म्हणतोय, मग एकमेव आपला, मग बाकीचे सगळेचे सगळे काय बरोबर आहे, म्हणजे केवळ काय बरोबर आहे, अ बरोबर आहे, केवळ काय बरोबर आहे, अ बरोबर आहे। ठीक आहे, ठीक। मग नंतर आपण नेक्स्ट 6व्या नंबरच्या क्वेश्चन कडे जाऊ। 6व्या नंबरचा क्वेश्चन आहे, घटनेचे अनुच्छेद 51A मधील पहिले मूलभूत कर्तव्य काय। बघा मूळ घटनेमध्ये एकही मूलभूत कर्तव्याचा समावेश नव्हता। मग मूलभूत कर्तव्य हे आपल्या 42वी घटनादुरुस्ती काय म्हणतोय, 42वी घटनादुरुस्ती अधिनियम 1976 अन्वये घटनेमध्ये नव्याने भाग, कोणता भाग, तर भाग 4A हा काय करण्यात आला, मूलभूत कर्तव्य किंवा फंडामेंटल ड्युटी म्हणून समाविष्ट करण्यात आला। आणि या भाग 4A मध्ये काय म्हणतोय, या भाग 4A मध्ये एकूण या घटनादुरुस्तीने 10 कर्तव्य समाविष्ट करण्यात आले होते, 10, आणि 86वी घटनादुरुस्ती 2002 अन्वये 11वा कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज काय करण्यात आला, समाविष्ट करण्यात आला। तर यापैकी पहिला ड्युटीज आपल्याला विचारते, तर पहिली ड्युटी काय आहे, भारतीय घटनेचे संरक्षण करणे किंवा घटनेचा आदर ठेवणे, तसेच आपला राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांचा सुद्धा काय करणे, आदर करणे, हा आपला पहिला फंडामेंटल काय आहे, ड्युटी आहे। मग इथं बघा कोणता आहे, एकच आहे, 4थ्या नंबरचा पर्याय। ओके, ठीक आहे। स्वातंत्र्यास प्रेरक ठरलेला हा दुसरा आहे। 10वा आहे भारताचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे, तिसरा आहे। मग असे लक्षात ठेवा, सगळ्याच्या सगळे सिरीज तुम्हाला काय पाहिजे, 11च्या 11 डीपीएसपी तुम्हाला पाठांतर पाहिजे। ओके, चला नंतर बघा 7वा, भारतीय घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात कायदे करण्याचा शेषाधिकार संसदेकडे असेल अशी तरतूद आहे। बघा शेषाधिकार म्हणते, शेषाधिकार म्हणजे काय, उर्वरित अधिकार कोणाकडे असेल। आपल्या घटनामध्ये देशामध्ये फेडरल सिस्टीमचा स्वीकार केलेला आहे। भारत जरी फेडरल नाही पण फेडरल सिस्टीम आहे, कारण युनियन सिस्टीम असल्यामुळे फेडरल सिस्टीम आणि युनिटरी सिस्टीम या दोघांचा कॉम्बिनेशनतून युनियन सिस्टीम आहे। मग आपल्या देशामध्ये जर आपण विचार केला, आपल्या देशाच्या घटनेमध्ये आपला केंद्र राज्य संबंध काय म्हणतोय, सगळ्यात आवडता आयोगाचा आहे, याच्यावर 2 प्रश्न कंबाईनला विचारतात, म्हणजे विचारतात केंद्र राज्य संबंध जो टॉपिक आहे आपल्या घटनेमधला, हा घटनेमध्ये 2 भागामध्ये विभागला गेला आहे। घटनेचा भाग 11 मध्ये आणि घटनेचा भाग किती, 12 मध्ये या संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे। भाग 11 मध्ये 2 संबंध आहेत, एक कायदेशीर संबंध आणि दुसरा आहे प्रशासकीय संबंध। आणि भाग 12 मध्ये एकच आर्टिकल आहे, एकच तरतूद आहे, वित्तीय संबंध। काय म्हणतोय, वित्तीय संबंध। जर आपण बघितलं भाग 12 मध्ये एकूण अनुच्छेद, कारण असं पण आयोग विचारते कोणत्या अनुच्छेदांचा समावेश होतो भाग या भागांमध्ये, तर लक्षात घ्या 264 पासून तर 200 लक्षात घ्या 300 ये पर्यंत एवढ्या भागाचा समावेश भाग 12 मध्ये करण्यात आलेला आहे। तर भाग हा कायदेशीर संबंधामध्ये आहे आणि कायदेशीर संबंध घटनेच्या आर्टिकल 245 to 255 दरम्यान सांगण्यात आलेले आहे। मग याच्यामध्ये काय केलंय, शेषाधिकार काय असेल, म्हणजे आपल्या घटनेला या केंद्र राज्य संबंधाशी संबंधित घटनेच्या शेवटी 7व्या नंबरची सूची आहे, 7व्या क्रमांकाची काय आहे, क्रमांक सूची आहे, आणि ही सूची
सूची, 3 सूची आहे. एक आहे संघ सूची, दुसरा आहे राज्य सूची आणि आहे समवर्ती सूची, कॉन्करंट लिस्ट म्हणतो, समवर्ती सूची, स्टेट लिस्ट आणि युनियन लिस्ट. तर आता बघा यामध्ये काय म्हणते की या तिन्ही सूच्यामध्ये नाही आहे असा एखादी विषय जर निर्माण झाला तर त्याचा शेष म्हणतात त्याला, तो कोणाकडे असेल, तो घटनेच्या 248 मध्ये सांगण्यात आला. असा शेषाधिकार कोणाकडे असेल, केंद्र सरकारकडे असेल. कोणाकडे असेल, केंद्राकडे असेल. कोणाकडे असेल, केंद्राकडे असेल. हे लक्षात ठेवा. 250 मध्ये त्याचा हे दिला टेरिटरीचा कोणत्या क्षेत्रात, इथं जीएसटी दिलेला आहे, इथं राज्यसभेचा कोणताही विषय देश हितासाठी इम्पॉर्टंट आहे असं राज्यसभेला वाटलं तर राज्यसभा विशेष बहुमताने ठराव पास करून संसद त्याच्यावर काय करू शकते, त्या सूचीवर कायदा करू शकते. ठीक आहे, चालेल. तर आपण नंतरच्या क्वेश्चन कडे येऊ. 8वा क्वेश्चन, राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान केंद्र राज्यामधील महसुलाच्या घटनात्मक विभागणीमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा हा सरळ कोणत्या टॉपिकचा क्वेश्चन आहे तर भाग 12 मधला क्वेश्चन आहे. काय म्हणतोय, भाग 12 मधला क्वेश्चन आहे. आणि भाग 12 मध्ये या संबंधी वित्तीय काय म्हणतोय, वित्तीय संबंध तरतूद करण्यात आलाय. आणि वित्तीय संबंधामध्ये जे काही आहे काय म्हणतोय, जेव्हा नॅशनल इमर्जन्सी आर्टिकल किती नुसार 352 नुसार जर नॅशनल इमर्जन्सी भारताच्या राष्ट्रपतींनी काय केले, उद्घोषित केले असे, प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी म्हणतो आपण त्याला, तर राज्यामध्ये जो काही केंद्र राज्यामध्ये जो महसूल वाटप आहे, जो रेव्हेन्यूचा वाटप आहे, तर हा वाटपाचा घटना विभागणी करण्याचा म्हणजे घटनेनुसार विभागणी करण्याचा अधिकार कुणाला दिला आहे? तर लक्षात ठेवा, आपल्याला वाटत संसदेला आहे, नाही. कोणाला आहे? भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आला आहे. कोणाला? भारताच्या राष्ट्रपतींनी अशा विभागणी करण्याचा काय दिलेला आहे, अधिकार देण्यात आलेला आहे. चला नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. 9वा क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे उपाध्यक्ष कोण होते? बघा मसुदा समिती म्हणजे तिला आपण ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो, सर्वात महत्वाची कमिटी होती आपल्या आपल्या घटना समितीची. आणि या मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट काय म्हणतोय, 29 ऑगस्ट 1947 ला संविधान सभेचे 5व्या अधिवेशनादरम्यान झाली आहे. कोणत्या अधिवेशनादरम्यान? 5व्या अधिवेशनादरम्यान झाली आहे. आणि याच्यामध्ये एकूण सदस्य होते 1+6 म्हणजे एकूण 7 होते. स्वतः डॉक्टर आपले बी आर आंबेडकर चेअरमन होते. आणि 6 सदस्य म्हणजे कोण? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे एक होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, मोहम्मद सादुल्ला पण होते आणि गोपाल स्वामी अयंगार होते. हे तर 4 इथंच झाले. आणि गोपाल स्वामी अयंगार हेच आपले सय्यद मोहम्मद सादुल्ला, तर हे समजा आपल्या घटना समितीचे काय होते, उपाध्यक्ष किंवा व्हाईस चेअरमन होते. काय? मसुदा समितीचे, घटना समितीच्या मसुदा समितीचे. आणि दुसरे 2 सदस्य कोण होते? 4 मधून अजून 3 सदस्य, ते एक होते माधवराव जे मित्तर यांची तब्येत अस्वस्थतामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी माधवराव आले. आणि दुसरे आहेत आपले ते म्हणजे कोणते तर व्ही.टी. कृष्णमाचारी. काय म्हणतो? व्ही.टी. कृष्णमाचारी हे दुसरे 2 सदस्य होते. म्हणजे एकूण 1+ किती होते? 6 सदस्य होते. 1+ किती होते? 6 सदस्य होते. ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या, के.एम. मुंशी असे लक्षात घ्या. एकूण 7 सदस्यांचा यामध्ये काय होत होता? समावेश होत होता. ही एक लक्षात घ्या. मसुदा समिती सदस्य डायरेक्ट विचारते प्रश्न, असाही विचारू शकते. मसुदा समितीचे खाली सदस्य नव्हते, मसुदा समिती खाली सदस्यांचा समावेश होता. मसुदा समितीचे उपाध्यक्ष कोण होते? तर ह्या गोष्टी या ठिकाणी थोडे केअरफुली लक्ष ठेवा. ठीक आहे. हा आता लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, तुम्हाला जर क्वेश्चनची अजून सिरीज पाहिजे का याच्या नोट्स पाहिजे असतील तर आपला टेलिग्राम चॅनलला सेम पॉलिटी हिस्ट्री बाय सचिन शेंडे नावाचा, सचिन शेंडे या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून सगळे नोट्स त्याच्यातून घेऊ शकता. दुसरी याची लिंक आहे, लक्षात घ्या, @ म्हणजे टेलिग्रामची लिंक आहे पॉलिटी सचिन, ही लिंक आहे. या लिंक वरून तुम्ही डायरेक्ट या चॅनलवर तुम्ही काय करू शकता, जाऊ शकता आणि आपले नोट्स वगैरे याच्यावरून घेऊ शकता. ठीक आहे. चला प्रश्न आहे 10वा, भारतीय संविधान सभेचे सध्याच्या जीवी मावळणकर सभेचे इथं पाहिजेत नव्हतं, जीवी मावळणकर पुढील समितीचे प्रमुख म्हणून कार्य केलेले आहे. प्रमुख म्हणून काय केलेलं आहे? काम केलेले आहे. तर कोणत्या समितीचे कार्य केलेले आहे असं म्हणते? चला, संविधान सभेच्या कार्यावधी समिती, संविधान सभेच्या कार्यपद्धती विषयक नियम समिती. बघा, संविधान सभेची कार्यपद्धती विषयक समिती आणि संविधान सभेच्या कार्यावधी समिती हे दोघंही जवळपास सारखंच वाटते पण सारख्या नाही आहे. लक्षात घ्या, ही आपली घटना समितीची पहिली समिती होती, फर्स्ट समिती आहे ही,
फर्स्ट समिती या लक्षात घ्या, आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र बाबू प्रसाद. कोण होते? डॉक्टर राजेंद्र बाबू प्रसाद हे या समितीचे काय होते? अध्यक्ष होते. तर बघा, चीफ कमिशनरांच्या प्रांताची समिती, चीफ कमिशनरच्या प्रांताची समिती हे गोपाल स्वामी अयंगार हे या समितीचे काय होते? एन गोपाल स्वामी अयंगार हे या चीफ कमिशनरच्या प्रांताच्या समितीचे काय होते? अध्यक्ष होते. आणि प्रांतिक घटना समितीचे आणि संघ घटना समितीचे कोण होते? पंडित नेहरू होते. आणि प्रांतिक घटना समितीचे चेअरमन म्हणून काम केलेलं आहे कोणी? तर आपले सरदार वल्लभभाई पटेल. सरदार पटेल असं लिहून घेऊ आपण. सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते. तर संघ घटना समितीचे कोण होते? पंडित नेहरू होते. आणि बघा, जी.व्ही. मावळणकर ह्या एका समितीचे अध्यक्ष होते, ते म्हणजे काय? संविधान सभेच्या कार्यावरील समिती याचे अध्यक्ष होते. आणि हे भारत स्वातंत्र्यानंतर काय करण्यात आली होती? समिती स्थापन करण्यात आली होती. आणि याचा सगळ्यात महत्वाचं का, जी.व्ही. मावळणकर हे आपल्या घटना समितीने 15 ऑगस्ट 1947 नंतर जे काही 17 नोव्हेंबर 1947 ला कायदेमंडळ म्हणून काम केले, त्यावेळेस पहिले स्पीकर म्हणून सुद्धा जी.व्ही. मावळणकरच होते. आणि आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले स्पीकर म्हणून पण त्यांनी काम केले. आणि पहिल्या इलेक्शन नंतर सुद्धा जी.व्ही. मावळणकर यांनीच काय केलेले आहे? स्पीकर म्हणून कार्य केलेले आहे. हे लक्षात ठेवा. नंतर क्वेश्चन आहे 11वा. भारतीय घटनेचा भाग 13 मध्ये बघा, भाग 13 मध्ये काय दिलेलं आहे? वाणिज्य दिलेलं आहे. वाणिज्य म्हणजे व्यापारासंबंधी भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये व्यापार करण्याचा अधिकार एक प्रकारचे आपले अधिकारांच्या बाबतीतच आहे. तर घटनेमध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आलेला भारतीय घटनेचा भाग 13 मध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. म्हणजे कोणत्या आर्टिकलचा समावेश करण्यात आला आहे? तर लक्षात ठेवा, 301 ते 306 या दरम्यान भाग 13 विभागला गेलेला आहे. आणि तुम्हाला म्हणलं ना, भाग 12 जो आहे आपला घटनेचा भाग किती? 12. याच्यामध्ये ऑलरेडी 200 किती? 64 200 किती? 300 ए पर्यंत आणि 301 पासून काय दिलेला आहे? भाग 13 दिलाय वाणिज्य, म्हणजे भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये व्यापार करण्याचा भारतीय नागरिकांचा काय अधिकार, या संबंधित भाग 13 ची काय दिली आहे? तरतूद देण्यात आलेली आहे. चला, नंतर आपण क्वेश्चन नंबर 11 क्वेश्चन नंबर 12 बघू. पुढील विधानांचा अभ्यास करा व त्याचे यांचे पर्याय निवडा. चला बघू. महाधिवक्तावर क्वेश्चन आहे. याचा अर्थ महाधिवक्ता हे राज्य कॅबिनेटचे सदस्य असतात. इथं पाहिजे होता असतात. राज्य कॅबिनेटचे काय असतात? सदस्य असतात. यस, राज्य कॅबिनेटचे सदस्य असतात 100%. राज्य याचे घटनेच्या मध्ये तरतूद बघा, महाधिवक्तावर सुद्धा क्वेश्चन 100% विचारते. आपल्या घटनेमध्ये 100 किती? 65 मध्ये अनुच्छेद 165 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? महाधिवक्ताची तरतूद करण्यात आली आहे. ते राष्ट्रपती राज्यपाल त्याची काय करतात? नेमणूक करतात. राज्यपालाच्याच मर्जीने ते पद धारण करतात. कारण काय? केव्हाही राजीनामा मागू शकतात राज्यपाल. दुसरी गोष्ट, त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत संसदेला वगैरे काही सांगितलेले नाहीये. राज्यपाल केव्हाही त्यांना पदावरून दूर करू शकतात. घटनेमध्ये त्यांच्या कार्यकाळात संबंधित कुठेही तरतूद देण्यात आलेली नाहीये. हे निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. ठीक आहे. नंतर बघा दुसरी, राज्य कॅबिनेटमध्ये शासकीय स्तरावर कायदेविषयक बाबींसाठी स्वतंत्र कायदा मंत्री असतो. याच कॅबिनेटमध्ये एक कायदा मंत्री असतो. याच बरोबर आहे. म्हणजे अ व ब हे दोन्ही काय आहे? योग्य आहे या ठिकाणी. ठीक आहे. नंतर क्वेश्चन आहे 13वा, पंचायत राजशी संबंधित आहे. 73वी घटनादुरुस्ती 1992 काय म्हणतोय? 73वी घटनादुरुस्ती 1992 लागू करणारे पहिले राज्य कोणते? 73वी घटनादुरुस्ती 1992 लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर पहिले राज्य लक्षात ठेवा, ते आहे मध्य प्रदेश. म्हणजे 73व्या घटनादुरुस्तीनंतर लागू झालेले. बघा, राजस्थान काय आहे की बळवंत फडके तर आपले बलवंतराव मेहता होते. बलवंतराव मेहता जी समिती आहे आपली, ही समिती कोणाचा रिव्ह्यू करण्यासाठी? कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा रिव्ह्यू करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. आणि या कमिटीच्या शिफारशी आधारावर 57 ला बलवंतराव मेहता समितीने सांगितलंय की बाबा देशामध्ये 3 स्तरीय त्रिस्तर काय करा? स्थापन करा पंचायत राजचा. 3 स्तर स्थापन आणि 3 स्तर स्थापन करा. 3 स्तरावर स्थापन करण्याला पहिला राज्य आहे राजस्थान. पहिला राज्य कोणता आहे? राजस्थान. पण 73व्या घटनादुरुस्तीनंतर 73व्या घटनादुरुस्ती इम्प्लिमेंट करणारा पहिला राज्य कोणता आहे? तर तो आहे मध्य प्रदेश. कोणता आहे? मध्य प्रदेश. या ठिकाणी लक्षात ठेवा. नंतर आपला नंतरचा क्वेश्चन आहे
जिल्हा नियोजन समिती पुढीलपैकी कोणत्या संस्थांनी बनलेल्या नियोजनाच्या एकत्रीकरणाने काम करते? म्हणजेच काय, जिल्हा नियोजन समिती पुढील कोणत्या यंत्रणेचे एकत्रित काम करते? जिल्हा नियोजन हे ग्रामीणचे पण आणि शहरीचे पण या दोघांचाही नियोजन काम करते. आणि इथं लक्षात घ्या, आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या 243 काय ZD मध्ये काय म्हणतोय, 243 ZD मध्ये जिल्हा नियोजन समितीबद्दल काय करण्यात आली आहे, तरतूद करण्यात आलेली आहे. आणि या संबंधित जी विशिष्ट प्रक्रिया आहे ते करण्याचा अधिकार कोणाला सांगण्यात आलेला आहे, तर राज्यांना सांगण्यात आलेला आहे. तर राज्यांनी याच आधारावर आपल्या जिल्हा नियोजन समितीचे नेहमी अध्यक्ष हे पालकमंत्री असतात, उपाध्यक्ष हे आपले विभागीय आयुक्त असतात आणि सचिव नेहमी हे जिल्ह्याचे काय असतात, कलेक्टर असतात. तर यामध्ये सर्व स्तरावर आणि ज्या जिल्ह्यामध्ये कोणता येतोय, तर ज्या जिल्ह्यामध्ये महानगर क्षेत्र असतो, 10 लाखापेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रामध्ये लक्षात ठेवा काय स्थापन करण्याचा अधिकार, महानगर नियोजन समिती स्थापन करण्याचा काय आहे, अधिकार आहे. तर ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा. तर इथं नंबर आपले हे झालेले आहे, पण 15 क्वेश्चनचे आपण काय केलं आहे, डिस्कशन केलं आहे. आपण जर तुम्ही बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, या चॅनल आपल्या जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या खाली जे काही लिंक आहे, सगळ्या लिंक आपल्या ॲपची लिंक, आपल्या टेलिग्रामची लिंक सगळं यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही लवकरात लवकर काय करावं, सबस्क्राईब करावा आणि शेअर करा. चला, थँक्यू.